नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या आता वातावरण हे मे महिन्यामध्ये सरासरी पाहिलं असता रोज वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसांमध्ये वातावरण थोडे अंशतः ढगाळ राहील. परंतु सध्या तरी शेतकरी मित्र 9, 10, 11 या तारखांना वातावरण ढगाळच राहणार आहे. आणि 15 तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. तसेच 15 तारखेला अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर चक्रीवादळ तयार होत आहे. 15 तारखेपासून ते चक्रीवादळ हे मंगळूर या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत. काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पडणार आहे. तसेच काय मित्र, मंगळूर किनारपट्टीजवळ एकदम जोरदार पावसाचे वातावरण आहे आणि या ठिकाणी एक लो प्रेशर चक्रीवादळ तयार होत आहे. ते 15 तारखेपासून त्याची निर्मिती होत आहे. ते 16 तारखेला अरबी समुद्रामध्ये त्याची एकदम जोरदार अशी निर्मिती तयार होत आहे. आणि 17 तारखेपासून ते चक्रीवादळ 17 तारखेला अरबी समुद्रामध्ये पूर्णतः सर्क्युलर होत आहे. तसेच 18 तारखेला ते मुंबई किनारपट्टी तसेच रत्नागिरी या भागामध्ये किनारपट्टीवर धडकणार आहे. आणि तसेच ते महाराष्ट्रात 18 तारखेला धडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं 17, 18 या तारखांना महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, 18 आणि 17 तारखेला तसे पाहिलं असता 17 तारखेला कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास पूर्ण जिल्हा मराठवाडा असेल, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण गोवा या भागामध्ये वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे. आणि 17 तारखेला रात्री तसेच 8च्या टायमाला ते 5च्या टायमाला कोल्हापूर, सातारा तसेच इकडं आलं असता सोलापूर, बार्शी, लातूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 18 तारखेला पाहिलं असता 18 तारखेला अहिल्यानगर, बीड, लातूर, बार्शी, नाशिक तसेच पुणे, सातारा, दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस 18 तारखेला कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरच्या भागामध्ये एकदम मुसळधार पाऊस राहणार आहे. हा पाऊस दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये जवळपास 8 ते 10 मिली पाऊस राहणार आहे. हा पाऊस मुसळधार टाईपच राहणार आहे. आणि हा पाऊस जवळपास 18 तारखेला 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत ते 11च्या टायमापर्यंत कोल्हापूर भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि विदर्भ साईडला अकोला, अमरावती या भागामध्ये एकदम ढगाळ असे वातावरण राहणार आहे. तसेच नंदुरबार, मालेगाव, नाशिक या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे 18 तारखेला रात्रीच्या टायमाला. आणि दिवसा अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर, नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळपास 4 ते 5 मिली पाऊस राहण्याची शक्यता आहे. म्हणजे हा पाऊस वावणी पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, तसेच तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील हा पाऊस पडणार आहे. आणि 19 तारखेला कोल्हापूर, सातारा, सोलापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बेलगाव, पणजी या भागामध्ये, रत्नागिरी तसेच मुंबई या भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच नाशिक, मालेगाव या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि खामगाव, बुलढाणा, अमरावती, पुसद, नांदेड, जालना, बीड, लातूर, तुळजापूर, धाराशिव तसेच हिंगणघाट, अमरावती या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे 19 तारखेला. आणि हा पाऊस 19 तारखेला रात्री देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. 19 तारखेला रात्री हा पाऊस विदर्भ साईडला पुसद, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 19 तारखेला रात्री 20च्या टायमाला. आणि हा पाऊस जवळजवळ 19 तारखेला रात्रभर पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि 20 तारखेला परत लातूर, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये मुसळधार टाईप पाऊस पडणार आहे. सध्या तरी हा पाऊस मुसळधार टाईप पाऊस आहे.
परत त्यात काही जर बदल झालाच आपण परत शेतकऱ्यांना कळवू की पावसाचे प्रमाण किती आहे आणि किती नाही. कारण हा चक्रीवादळाचा प्रभाव आहे. हे चक्रीवादळ सध्या तरी महाराष्ट्रात 16 तारखेलाच महाराष्ट्रात धडकणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता खास करून तयार झालेली आहे. आणि हा मुसळधार पाऊस जवळपास मराठवाड्यातील बरेच जिल्हे तसेच अहिल्यानगर, बार्शी, लातूर, बीड, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि सोलापूर, अक्कलकोट, लातूर या भागामध्ये 20 तारखेला मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड, पुसद, चंद्रपूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, लोणार, खामगाव या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 20 तारखे रात्री 9च्या टायमाला सोलापूर, बार्शी, पंढरपूर, तसेच इंदापूर, करमाळा, जामखेड या भागामध्ये एकदम जोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस वादळी वाऱ्यासह राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच कळंब, धाराशिव, सोलापूर, नळदुर्ग, लातूर, परळी, बीड, माजलगाव, परभणी, जिंतूर, जालना, हिंगोली, नांदेड, पुसद, उमरखेडा या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपले कामे थोडे ओरकून घ्या. हा पाऊस पूर्ण विदर्भात 20 तारखेला रात्री 9च्या टायमाला राहण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे. परत हा पाऊस 21 तारखेला देखील सोलापूरच्या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, संभाजीनगर, बीड, तसेच अहिल्यानगर, जळगाव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार. तसेच 22 तारखेला देखील हा पाऊस सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, बारामती, अहिल्यानगर, नाशिक या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.